ज्योती वाघमारे यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे। त्यांनी सोलापूरमध्ये झोपडपट्टीत राहून स्वतःला घडवलं। 10 वर्षांहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून त्यांनी कर्तव्य बजावलंय। एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीच्या कामाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संधी दिली आहे। आणि याबाबत ज्योती वाघमारेंच्या आई वडिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। अत्यंत सर्वसाधारण आणि गरिबीच्या परिस्थितीमधून खासदारकीपर्यंत पोहोचलेल्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे या कशा पद्धतीने त्यांनी आयुष्याशी लढा दिलेला आहे, कशा पद्धतीने त्यांची खासदारकीची झेप आहे, हेच आम्ही आज झी 24 तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय। मी सध्या मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो, ज्या ठिकाणी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांचं पूर्ण आयुष्य हे याच ठिकाणी गेलेलं आहे। आपण पाहू शकतो हेच ते त्यांचं घर आहे आणि या घरात त्या लहानाच्या मोठा झालेला आहे। त्यांचे आई वडील देखील या ठिकाणी आहेत। एवढं गरीब मध्ये तिने एवढं गल्लीमध्ये आवाज असताना सुद्धा तिने रात्री अभ्यास करायची। तिला वेळ नसायची तर गर्दी गोंधळ असताय म्हणून रात्री लाईटच्या खाली बसून अभ्यास करायची। तिने रात्रंदिवस अभ्यास करून एवढं मोठी झाली। लहानपणापासून तिने भाषण करायची, सगळंच करायची तिने। कोणकोणत्या अडचणी आल्या आयुष्यात? खूप अडचण आल्या, सगळ्या अडचणला टक्कर दिली। कारखान्यात काम केलं आणि हॉटेलमध्ये काम केले, तर सगळं करून एवढं इथपर्यंत आलं। बघा आमच्या मुलीचे आयुष्य चांगलं झालं, आता कष्टाचं फळ मिळाल्यासारखं तिला। माझ्या मुलगी खासदार होते म्हणून मला स्वप्न सुद्धा मी पाहिलेलं नव्हतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना प्रवक्ता म्हणून आज त्याला खासदारच्या एवढं मोठं मान सन्मान दिले। आमच्या गोरगरीब समाजाला त्याने सन्मान दिले, याच्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो।